मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्या बरोबर आहेत विजयाताई मारोतकर. त्या नागपूरवरून आहेत. त्या लेखिका आहेत आणि त्यांच्याकडनं दरवर्षी गेल्या 3 वर्षापासनं विदर्भ महिला साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं आणि त्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर ताई, सर्वप्रथम आपलं स्वागत करतो आमच्या यूट्यूब मंच लोकल ट्यूबमध्ये. आणि मी आपल्याला विनंती हा. नमस्कार. मी आपल्याला विनंती करतो की आपण आपला एक छोटा परिचय द्यावा आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूयात. नमस्कार. मी विजया मारोतकर. मराठीच्या प्रांतात लिहिता लिहिता आज माझी लहान मोठी 45 पुस्तकं आहे, ज्यामध्ये काव्यसंग्रह, कथासंग्रह, लेखसंग्रह, समीक्षा संग्रह अशा सर्व लेखनाचा समावेश आहे. आणि अशी पुस्तकांची यादी वाढत गेली. साहित्याच्या क्षेत्रामध्ये वावर वाढत गेला आणि त्यामुळे भारतातलं पहिलं मराठी साहित्य संमेलन महिलांचं जे झालं होतं हा. 2019ला अखिल भारतीय स्तरावर, त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे चालत आलं. गोवा सरकारच्या वतीनं बहुभाषिक महिला साहित्य संमेलनाचं आयोजन 2022ला करण्यात आलं. तिथेही मी अध्यक्ष होते. आमगावला महात्मा फुले वैचारिक साहित्य संमेलनाला मी अध्यक्ष होते. अशा प्रकारे आजपर्यंत 6 साहित्य संमेलनाला अध्यक्षपद भूषवलेलं आहे. सामाजिक जाणीवा जपणे हा माझा पिंड आहे आणि त्यामुळे माझं लेखनही त्याच पद्धतीचं आहे, कार्यही तेच पद्धतीचं आहे. बरोबर. नागपूरच्या न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजला मी नोकरीमध्ये होते, हा. परंतु माझा साहित्याचा पिंड जपता जपता याही पद्धतीने मी कार्यरत राहिलेले आहे. अच्छा. तर ताई, मला सांगा, आता हे जे तिसरं तुम्ही वैदर्भीय महिला साहित्य संमेलनाचं आयोजन करत आहात, तर ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? म्हणजे आणि गेले 2 वर्ष आपण याचं आयोजन कुठे केलंय आणि आत्ताच्या घडीला कुठे करत आहात? अं, खूप छान प्रश्न आहे सर. मी एक लेखिका आहे, परंतु महिलांकरता, मुलींकरता माझं मन फार संवेदनशील आहे. मला स्वतःला तर मुलगी नाही, परंतु हा. माझ्या अवतीभोवती महाविद्यालय जीवनात माझ्या ज्या मुली असायच्या, हा. त्यांच्या हातामध्ये जेव्हापासून मोबाईल आला, तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या पडझडी तरुणाईच्या आपण बघितल्या, व्यथित झालो. बरोबर. यांच्याकरता काहीतरी करावं असं वाटलं. या अनुषंगाने एक घटना माझ्या संपर्कात माझ्या विद्यार्थिनीच्या बाबतीत घडली. ती हा. अशी होती की ती माझं काळीज हेलावून गेली हा. आणि म्हणजे वाईट होती. आणि तेव्हापासून मी त्या प्रेरणेने माझ्या एक कवितांचा कार्यक्रम तयार झाला, आपोआपच तयार झाला. त्याला अच्छा. पोरी जरा जपून हे नाव आहे. हा. त्यामुळे मोबाईल जपून वापर ग पोरी हा विषय घेऊन मी निघाली प्रवासाला. हा. आज माझे 451 प्रयोग आहे आणि जवळपास 6.5 लाख मुलींची आई आहे मी महाराष्ट्रामध्ये. अच्छा. महाराष्ट्राच्या सिंधुताई सपकाळांनी मला विदर्भाची माई पण घोषित केलं. हा. त्यातून काय व्हायला लागलं ना सर, की मी हा. जेव्हा दौऱ्यावर राहायची तेव्हा अमरावतीला गेली, अमरावतीच्या माझ्या लेखिका भगिनी, अकोल्याला गेली, अकोल्याच्या, गडचिरोलीला गेली, मला हा. भेटायला यायच्या. आणि मग अच्छा. त्या भेटायच्या, तर मी म्हंटल आपण कायम भेटत राहू, एक करा ना का तुम्ही, की आता हा. अनायासे आपल्याला व्हॉट्सअपचा एक आधार मिळालेला आहे, तुम्ही चार बरोबर. पाच लेखिका गोळा व्हा. असं करून 11ही जिल्ह्यांमध्ये हा. आमच्या 11 लेखिकांचे व्हॉट्सअप ग्रुप उघडले गेले सर. अच्छा. सुरुवातीला त्याच्यावर 5-6 होत्या, हा. परंतु आज जर चित्र पाहाल तर हा. प्रत्येक ग्रुपवर 80 ते 100 लेखिका आहेत. म्हणजे हा. जवळपास आज 1000 लेखिका माझ्याशी जुळलेल्या विदर्भातल्या. अच्छा. मग आता या आम्ही ऑनलाईनच कार्यक्रम घ्यायचो. त्यांना वाटलं की आपण ऑफलाईन भेटावं, हा. म्हणून आम्ही मग ही चळवळच उभी केली. आणि त्यातून माझ्या असं लक्षात आलं की ज्या लिहिणारे आहे, नामवंत प्रतिभावंत लेखिका सगळ्यांना माहिती आहे, परंतु हम्म. तळागाळात पडलेली माझी कुरखेड्यासारख्या गावात राहणारी गडचिरोलीच्या एक कवयित्री आहे, हा. ताकदीचं लिहिते, नाही तिची पुस्तकं, पण ती बरोबर. समाजापुढे कधी येईल, ती कधी साहित्य संमेलन बघेल. आणि म्हणून बरोबर. मग आम्ही अकोल्याला केवळ एकमेकींना भेटण्याच्या ओढीने हा. हा. पहिलं लेखिका साहित्य संमेलन 2023ला अरेंज केलं. ते अच्छा. केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आता हे प्रत्येक जिल्ह्यात व्हायला पाहिजे. म्हणून मग हम्म. मागच्या वर्षीचं नागपूरला केलं. तिथेही अच्छा. 11ही जिल्ह्यातल्या निवडक लेखिका आल्या होत्या. हो. आता ही एक झाली आहे चळवळ आणि हो. प्रत्येकीला त्याची एक आनंद मिळतो. माझं साहित्य मंचावर येते, मी साहित्यिक झाली आहे, मी लेखिका झाली, याचा आनंद वेगळा मिळतो. कारण साहित्य बरोबर. विश्वामध्ये तिच्या साहित्याची चर्चा होऊ लागली. आणि म्हणून विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही संमेलनं होत राहावी असा एक सूर आमची आता 7 जणींची 7 स्टार्स म्हणून एक संघटना आहे, हा. हा. समन्वयक समिती आहे. त्या हा. हा. समितीने विचार केला आणि हे हा. तिसरं साहित्य संमेलन आमचं आता होऊ घातलेलं आहे, जे आम्ही हम्म. अमरावतीला घेतो आहे. अच्छा. तर ताई, मला सांगा. आणि अमरावतीचा जो अमरावती विदर्भ लेखिका ग्रुप आहे आमचा, हा. त्या ज्या जिल्ह्यातलं जे ग्रुप असतो ते यजमानपद स्वीकारतात. अर्थात अच्छा. माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान ह्या संस्थेची मी अध्यक्ष आहे, जी रजिस्टर्ड आहे. त्या हा. संस्थेच्या बॅनर खाली आम्ही हे कार्यक्रम सगळे घेत आहोत.
अच्छा. तर ताई मला सांगा यावर्षी जो कार्यक्रम आपण अमरावतीला आयोजित केला आहे, तर त्या ठिकाणी अध्यक्षा कोण आहेत आता? हां. मला मला सांगताना खूप आनंद होईल, की हं. तळागाळातील संवेदनशील मन ज्यांच्याजवळ आहे, ज्यांना हो. तळागाळातील महिलांच्या प्रश्नांच्या जाणीवा आहेत, त्यांनी बरोबर. स्वतः जवळून ते बघितलेलं आहे. कारण एसी रूममध्ये बसून हं. शेतातल्या राबणाऱ्या महिलेवरती प्रश्न म्हणजे विचार करणं हे बरोबर. वेगळं आणि जी हो. लेखिका, जी स्त्री स्वतः मातीशी जुळलेली आहे, स्वतः मातीमध्ये राबते, आदिवासी बरोबर. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांची चर्चा करते, हो. अशा प्रतिभावंत, प्रख्यात आदिवासी साहित्याच्या अभ्यासक असलेल्या हं. माननीय उषा किरण आत्रामताई आज आमच्या अच्छा. या अमरावतीला होऊ घातलेल्या साहित्य हां. संमेलनाच्या अध्यक्ष आहे. यापूर्वी पहिलं साहित्य संमेलन अकोल्याला झाल्या होत्या, त्यावेळेला विदर्भाचा मुकुटमणी असलेल्या हां. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर शोभाताई रोकडे हां, यांनी हां. अध्यक्षपद स्वीकारलं होतं. अच्छा. आणि मागच्या वर्षी नागपूरला जे साहित्य संमेलन झालं हां. त्यामध्येही महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध कादंबरीकार माननीय विजयाताई ब्राह्मणकर यांनी हां. अध्यक्षपद सुचवलं होतं. म्हणजे बरं. ज्येष्ठ आणि हां. श्रेष्ठ श्रेष्ठ. यांना हां. घेऊन आम्ही चालतो आहे कनिष्ठ. बरं, बरं, बरं. बरं. खूप चांगला म्हणजे प्रयत्न तुम्ही करत आहात. तर ताई मला पुढे एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की म्हणजे ह्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे किती लेखिका किंवा किती महिला आपल्याला अपेक्षित आहेत? हां. सर विदर्भातून आमच्या जवळपास 1000च्या जवळपास महिला जुळल्या आहेत. सर्वच्या हां. सर्व महिला या ठिकाणी निमंत्रित आहे. परंतु हो. मंच काही सगळ्या लेखी शकत नाही. त्यामुळे बरोबर. उपस्थित तर ज्यांना उपस्थित राहायचं त्या उपस्थित राहणारच आहे. हो. परंतु प्रत्यक्ष पत्रिकेमध्ये सहभाग जवळपास 10 सत्रांमध्ये आम्ही साहित्य संमेलन विभागलेलं आहे आणि बरोबर. मंचीय सहभाग जवळपास अ, मला वाटतं 100 ते 130 वगैरे लेखिकांना आम्ही या हं, आमच्या हं. मोठ्या पत्रिकेमध्ये सगळ्या सत्रांमध्ये हो. सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. हां. हे एक सत्र तुम्ही आता पुढे प्रश्न असेल त्यानुसार मी सांगतेच, की यामध्ये काय-काय आम्ही घेणार आहोत ते. बरं. तर एकंदर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे सत्र आहेत, तर काय-काय त्या ठिकाणी असणार आहे? तुम्ही याविषयी हां. काय सांगाल? तर पहिल्यांदा ग्रंथदिंडीने आम्ही सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये हो, भारताचं संविधान, डॉक्टर हो. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक, डॉक्टर हे शाहू छत्रपती महाराजांचं ग्रंथ, हो. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई असे वैचारिक ग्रंथ आमच्या ग्रंथदिंडीमध्ये असतील. मा हं, जिजाऊ हं. यांचा हं, हं. आम्ही यांना नमन करून यांची ग्रंथदिंडी काढून ही पताका आम्ही सभागृहामध्ये नेणार. ग्रंथदिंडी बरोबर. आटोपल्यानंतर लगेच आमचं उद्घाटन सत्राला सुरुवात होणार. हं, आमच्या हं. उषा किरण आत्रामताई अध्यक्ष आहे. हं, हं. त्याचप्रमाणे नागपूरच्या सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य मनीषा यमसनवार. मनीषा हो. यमसनवारांबद्दल बोलायचं तर या संस्कृतच्या गाढ्या अभ्यासक आहेत. हो, तन, हो. मन, धनाने कायम आमच्या सोबत असतात. म्हणून आमच्या साहित्य संमेलनाच्या त्या उद्घाटक आहेत. हं, या हं, हं. अमरावतीमध्ये आम्ही हे साहित्य संमेलन घेत आहोत आणि अमरावतीमध्ये ज्यांचं नाव सध्या चांगल्या कारणाने गुणगुणत आहे. हं, हं, हं. एक महत्वाची मातृत्व ज्यांनी पेललेलं आहे आणि हं, हं. भारताच्या पातळीवर ज्यांच्या मातृत्वाची आज चर्चा आहे, त्या अच्छा. फर्स्ट लेडी गव्हर्नर माननीय हां. कमलताई गवई आमच्या अच्छा. उद्घाटन सत्राला आम्हाला आशीर्वाद देण्याकरता विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि अच्छा. विदर्भातील जरी साहित्य संमेलन आहे, तर विदर्भात बाहेरच्या आमच्या लेखिका भगिनी हं. आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांनाही आम्ही निमंत्रित करत असतो. म्हणून अच्छा. पुण्याच्या प्रख्यात साहित्यिक ज्योत्स्नाताई चांदगुडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. हं, हं. मागच्या साहित्य संमेलनाच्या ज्या अध्यक्ष होत्या, पूर्व हो, अध्यक्ष विजयाताई ब्राह्मणकर यांना हो. आम्ही अतिशय सन्मानानं निमंत्रित केलेलं आहे. त्याच आमच्या बरं. उषा किरण आत्रामताईंच्या हाती या हां. संमेलनाची सूत्र सोपवणार आहे. आणि या अच्छा. सगळ्या आयोजनाची धुरा ज्यांनी स्वागताची सांभाळलेली आहे, ते हो. आमच्या स्वागताध्यक्ष आहे सुप्रसिद्ध कवयित्री आणि उद्योजिका कांचनताई उल्ले. आणि अच्छा. कांचन रिसॉर्ट नवसारी चौक या ठिकाणी हे साहित्य संमेलन होत आहे. हे उद्घाटनाचं सत्र आहे. या हो. उद्घाटना सत्रामध्ये 2 महत्वाचे इव्हेंट असतील आमचे. त्यामध्ये बरोबर. आमच्याच लेखिकांनी लिहिलेल्या काही लेखसंग्रह, कथासंग्रह या पुस्तकांचं प्रकाशन आहे. 7-8 पुस्तकांचं प्रकाशन आहे. हं, त्या हं. अनुषंगाने आम्ही एक विशेषांक काढलेला आहे. विदर्भ शलाका त्याचं नाव असतं. विदर्भ बरोबर. शलाका 2025 म्हणजे हं, मागच्या हं, वर्षी हं. 2024 होतं. हो, त्याचं सर्वप्रथम प्रकाशन होईल. त्यानंतर हो. या आणि हां सर, एक मी सांगितलं, की 3 ऑक्टोबरला मराठीला अभिजात दर्जा मागच्या वर्षी प्राप्त झाला. बरोबर. 3 ऑक्टोबर 2024ला मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतरचं हे पहिलं वर्ष आहे. तो अच्छा. वर्धापन दिन आणि सप्ताह अधोरेखित करताना हं, आम्ही हं. आमच्या साहित्य संमेलनाला त्या सप्ताहामध्ये आणलेलं आहे आणि आमच्या अच्छा. साहित्य संमेलनाची थीमच अभिजात मराठी ही आहे.
आणि हा म्हणून आम्ही आमच्या या तिसऱ्या विदर्भ लेखिका साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या काही हा. कवयित्रींच्या कविता मागवल्या, ज्यामध्ये हम्म. मराठीच्या मॅक्झिमम कविता आहेत, आणि अच्छा. एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह काढला ज्याचं नाव आहे अक्षरवलय. समग्र हम्म. प्रकाशन तुळजापूर यांनी तो प्रकाशित केला. त्याचं प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते इथे होणार आहे. होणार आहे. त्यानंतर विदर्भातल्या 5 रत्नांना आम्ही हुडकून काढलं. सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, हा हा हा. पत्रकारितेचं, हा. निर्भीड लेखिकेचं, हम्म. समाजामध्ये काम करणाऱ्या महिलांचं, अशा बरोबर. 5 महिलांचा सन्मान विदर्भ स्त्रीरत्न पुरस्कार देऊन आम्ही करणार आहोत. अच्छा. असं उद्घाटनाचं आमचं सत्र असेल सर. बरं. तर ताई मला सांगा, आता हे सगळं आयोजन करताना है ना, एक महिला म्हणून किंवा महिला लेखिकांच्या ग्रुपवरून तुम्हाला काय काय अडचणी येतात, काय सांगाल तुम्ही याविषयी? म्हणजे काही अडचणी छोटं तर कार्य सगळ्यात नाही पण महत्वाची सर, है ना. हा. सगळी सोंग आणता येतात, हा, पैशाचं सोंग आणता येत नाही. आता बरोबर. जवळपास 3-4.5 लाखावर हे संमेलन झालं आणि दरवर्षीच होतं. मग हा एवढे पैसे आणायचे कुठून? जेव्हा हा आमच्या भगिनींनी विषय ठेवला की आपण भेटूया, आपण हा संमेलन घेऊया, मी हा. त्यांना म्हटलं तुम्हाला कल्पना आहे का एवढा लाखावरती खर्च जातो? बरोबर. नाही म्हणे एवढं मोठं नाही करू, छोटंसंच करूया. अरे हो, हम्म. छोटं जरी करू तरी आपण पैसे कुठून आणायचे? आपल्याकडे शासनाचं पाठबळ नाहीये. आपण बरोबर. मोठ्या मोठ्या लोकांकडे पैसे मागायला जाणं म्हणजे मला माझ्या ह्याच्यात पटत नाही. कारण हो मागायला हो. गेल्यानंतर खूप वेगळे वेगळे अनुभव येतात. काही बरोबर. सगळे सहृदयी नसतात, आपल्याला बरोबर. वेगळे अनुभव येतात. हो. आपण एक करूया का? हा. मी पण कोणाच्या दारात जाणार नाही, तुम्ही पण जायचं नाही. आपले काही सहृदयी लोक आहेत जे स्वतःहून आपल्याला आपलं काम पाहिल्यावर जे देतील, फुल नाही फुलाची पाकळी, ती हो आपण हो. स्वीकारू. पण अच्छा. आपण एक समजूया की हम्म. आपल्या घरी आपल्या मुलाचं लग्न आहे, नातवाचं बरोबर. बारसं आहे किंवा आणखी काही कार्यक्रम आहे, तर हो. आपण स्वतः खर्च करतो ना. मग बरोबर हा आहे. आपला पारिवारिक कार्यक्रम आहे. आपण हम्म. यावर्षी 1-2 हजार रुपयाची साडी घेतली नाही समजायचं, आणि आपल्याला काही शौक पाणी नाही, पुरुषांना बरोबर. असतात काही, हा. तसं आपल्या महिलांचा हा आनंद समजायचा, हा बरोबर. छंद समजायचा. नाही, हा आपल्या छंदाकरता आपण काहीतरी खर्च करायचे, ही हा. संकल्पना आमच्या सगळ्या लेखिकांनी सर उचलून धरली. कोणी अच्छा. 1000, कोणी 1500, कोणी 2000, कोणी 5000 सुद्धा, हा कोणी हा 10,000 सुद्धा हा. स्वतःच्या ऐपतीप्रमाणे 1000 रुपयाच्या पुढे हो. आम्हाला कॉन्ट्रीब्युशन आम्ही ते देतात. आणि अच्छा. आम्हीच उभारलेल्या आर्थिक फंड मधून हा आर्थिक हा बाजू आमची पक्की झाली की हा. मग आम्ही नियोजनाला सुरुवात करतो. अच्छा. हा त्यामुळे हा. आमचा आर्थिक प्रश्न सहज सुटतो. आणि नंतर अच्छा. ज्यांनी आर्थिक बळ दिलाय हा. त्यांना आम्ही इथे प्रायोरिटी देतो. हे असं आहे सर आमचं. आणि बरं. सगळ्या खूप सत्रांमध्ये आम्ही त्यांना संधी देतो. बरं, खूप छान. म्हणजे असं तुम्ही आयोजन करता, त्यासाठी नक्कीच म्हणजे जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे ते. कारण आता आपण ह्या काळामध्ये बघतो ना, म्हणजे सगळेच लोकं नाचण्यात गुंग आहेत, है ना. पण तुम्ही ही जी हो. विचारांची क्रांती समाजापुढे हम्म. तुम्ही घेऊन येताय आणि इतक्या सगळ्या व्यवस्थित पद्धतीने याचं सगळं आयोजन करतायत. खरंच हे खूप स्तुत्य आहे. आणि ताई मला शेवटचं असं तुम्हाला विचारायचं आहे, ह्या आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला काय संदेश महिलांना द्यायचा आहे? किंवा कार्यक्रमामध्ये त्यांना निमंत्रित करण्यासाठी तुम्हाला काय असं विशेष या ठिकाणी आता सांगायचं आहे? माझ्या लेखिका भगिनींना मला एवढंच सांगायचं आहे, कारण तिला आजघरातून माझघरात, हां, माझघरातून अंगणात, अंगणातून वाटेवर, पाऊल वाटेवरचा महामार्गावर यायला खूप कष्ट करावे लागतात सर. बरोबर. पहिल्यांदा स्ट्रगल तर तिच्या घरातच असतो. घरातून परवानगी मिळत नाही. काय हो, करायचं तुझं, ठेव तिकडे, काय होणार आहे तुझ्या कवितेनी, काय हो. असं तिला तिच्या लेखणीला नेहमी तिचे अंकुर फुटण्याचे प्रयत्न होतात. त्या बरोबर. तिच्या मनामध्ये असतं, एका पॉइंटला ती सगळं बाजूला ठेवून देते. पण हं, मला हं, तिला हं. सांगायचं असतं. मी तिला सांगते की आपले कुसुमाग्रज पण सांगून गेले ग बाई, हां, की हां, साऱ्याच कळ्यांना हक्क आहे हां, जन्मसिद्ध फुलण्याचा, हां. मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा. अशी बरोबर. स्फूर्ती तिच्यामध्ये कायम भरण्याचं काम आमचं हे विदर्भ लेखिका समितीच्या वतीनं, मंडळाच्या ग्रुपच्या वतीने केलं जातं. आणि हां, मग तिला कवितांचे, साहित्याचे उपक्रम घेतले जातात. माझ्या लिहिणाऱ्या लेखिकेनं कुठं थांबायचं नाही, कुठे स्वतःच्या लेखणीला मागे टाकायचं नाही, आणि अच्छा. पुढे जात राहायचं. हं, आम्हाला हं. जेवढं करता येईल, म्हणजे आज हो, विजय मारुतकर मी खूप प्रस्थापित वगैरे स्वतःला मानत नाही, पण बरोबर. आज मला एवढं माहिती आहे की मला मराठी साहित्याने इतकं प्रेम दिलं, इतकं हो, उचलून घेतलं, आणि हो. त्यामुळे या पातळीवर माझी जी योग्यता निर्माण झाली समाजात किंवा मराठीच्या प्रांतात, बरोबर. त्याच्या भरोशावर मी इतकं मोठं शिवधनुष्य पेलण्याचं हो, धाडस हो, करते. हो, त्यावेळेला तुम्ही माझ्या मागे या सगळ्याजणी, आणि येतात. मला खूप हो, आनंद हो, आहे. माझ्या ज्येष्ठ भगिनी हो, आता आमच्या शुभांगीताई बडबडे, ज्या मला सतत खूप आशीर्वाद द्यायच्या. हो, हो. नुकतंच त्यांचं दुःखद निधन झालं. आमच्या अच्छा. विजयाताई ब्राह्मणकर, जयश्रीताई रुईकर, आमच्या उषा किरण आत्राम, डॉक्टर शोभाताई रोकडे, या हो, सगळ्यांचा मला खूप पाठिंबा असतो. तू पुढे हो, आम्ही तुझ्या मागे आहोत. आणि बरोबर. कनिष्ठ नवोदितांना संधी देण्याचं काम आपण करत असतो. या हो, पद्धतीने सर हे काम माझं होत राहणार आहे, आणि हो, मी हो. करत राहणार आहे.
आणि त्यांना हे सांगायचं आहे की तुला हा थांबायचं नाहीये. हा हा तू हा. थांबली की संपलं. डिसमूड बरोबर. होतात, महिला डिसमूड होतात, कोणत्या हो हो कारणाने हो. होतात, अनेक हो कारणं हो. तिच्या भोवती रुंजी घालत असतात. बरोबर. अनेकदा ती सांगण्यासारखी सुद्धा नसतात. हो परंतु तिला त्यावेळेला हिंमत द्यायचं. आणि आता तू लेखणी हातात घेते, निघाली आहे तू पुढे. हो. तू चाल पुढे, पोरी हो. तुला भीती कुणाची, हे बरोबर. सांगत हा तिला पुश करत राहणे, हा या हा हा संमेलनाचा उद्देश आहे. आणि हा मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो की हे हा केवळ संमेलन एक संमेलन, हा कुठेतरी एक कविता म्हणायला चाललो असं संमेलन न राहता ही हा. एक चळवळ झालेली आहे. एक बरोबर. संमेलन आटोपताच आमची भगिनी दुसऱ्या संमेलनाची वाट बघत असते. बरोबर. एक तिच्यामध्ये जे निर्माण होणारा तिचा कळीचं फूल होण्याचा प्रवास आहे, हो. हा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. पण हा. त्याकरता तिचं मनोबल, धारिष्ट्य हे कायम ठेवायचं आहे. हाच या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. तर ताई धन्यवाद आता आपण दिलेल्या वेळेबद्दल आणि सविस्तर आपण ह्या आयोजनाबद्दल आमच्याशी चर्चा केली. त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या दिवसात नक्कीच एक आपली डिटेल मुलाखत मला घ्यायची आहे. हे थोडं घाईघाईत हो झालं हो, आहे ना, त्यासाठी मी तुमची काही क्षमा मागतो आणि तुमच्या ह्या ज्या विदर्भीय महिला साहित्य संमेलनासाठी आमच्या चॅनलकडनं आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपण संपवतो. धन्यवाद ताई. धन्यवाद. जाता जाता मी पण माझे एका 4 हां, ओळींनी समारोप करते, की बरोबर. पुन्हा माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींना आणि विशेष करून माझ्या लेखिकांना मला सांगायचं आहे, की हो, उन्मेषाचे नवीन वारे नव्या दिशेने नेताना, थपकू नका रे पावलांनो, काटा अच्छा. काढून घेताना, खूप काटे हं, बोचले ग. त्या बोचण्याच्या वेदना, संवेदना आता छान हां, आनंदामध्ये परिवर्तित करूया आणि या बरोबर. संमेलनाचा खूप खूप आनंद घेऊया.